नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू रसोईमध्ये। कशा आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मन्नू रसोईचा विषय आहे म्हणजेच रेसिपी आहे मसाले भात। आज म्हणजेच कधी कधी होतं, आजच नाही कधी कधी होतं आपलं की पोळ्या करायला खूप जीवावर येतं आणि आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोळ्या करणं म्हणजे खूप कठीण काम असतं। म्हणून मी आज शॉर्टकटमध्ये स्वयंपाक केला आणि तो म्हणजे मसाले भात। तर मसाले भात त्याचं कॉमन आहे, सर्वच करतात, पण त्यामध्ये काही म्हणजे ट्रिक्स आहेत त्या मी वापरलेल्या आहे। तर आपण जे रूटीनचे जे आपले तांदूळ असतात घरी डेली वापरणारे, त्याच राईसपासून मी हा मसाले भात बनवलेला आहे। तर अगदी मोकळा झालेला आहे, बिलकुल असं चिकट नाही झालेला आहे। कधी कधी असतं चिकट चिकट होतं। तर जसं आपण भंडाऱ्यामध्ये खातो ना, भंडाऱ्याचा जसा महाप्रसाद असतो त्याच प्रकारे आपला हा मसाले भात झालेला आहे आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। आणि त्याआधी सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील आणि माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया। तर बघू शकताय तुम्ही इथे मी भातासोबतच दुसरं काही केलेलं नाही, कढी केलेली आहे। बस आज कढी आणि भातचाच, मसाले भाताचाच बेत होता, तर मी आज असा बनवून घेतलेला आहे। तर याची आपण समोर रेसिपी बघून घेणार आहोत। तर सकाळची वेळ होती आज जेव्हा मी हे मसाले भात बनवून घेतलेला आहे। तर त्याची रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करते। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, बारीक टमाटर चिरून घेतलेला आहे। टमाटर आपल्याला एका टमाटरचे 4 भाग करायचे आहे, बारीक चिरायचे नाही आहे। आणि सोबतच पत्ताकोबी घेतलेला आहे, आलू घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 4 ते 5। तर गंजामध्ये तेल टाकून कांदा टाकायचा आहे। कांदा ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे आणि त्यासोबतच मसाले मी इथे थोडे वापरलेले आहे। ते मसाले म्हणजे तमालपत्र आहे, काळी मिरी आहेत आणि 6 जिरे आहे। याच्यावर मी दुसरे कुठलेही मसाले वापरलेले नाही आहे। त्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि सोबतच गोबी आणि आलूसुद्धा टाकून घेतलेले आहे। तर आपल्याला हे 2 मिनटं तेलामध्येच परतून घ्यायचे आहे, बाकी मसाले टाकलेले नाही आहे अजून, तर फक्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि 5 मिनटं याला झाकण लावून होऊ द्यायचं आहे तेलामध्ये। तर बघू शकता या प्रकारे आपल्या इथे तेलामध्ये छान खमंग रंग आलेला आहे याला। तर यानंतर आपण इथे आता सोयाबीनच्या वड्या टाकलेल्या, काही सोया चंक्स जे आपण म्हणतो ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि टमाटर टाकलेले आहे आणि सोबतच कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे। हे सुद्धा छान एकत्र मिक्स करायचे आहे आणि याला सुद्धा 2 मिनटं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये। आणि टमाटर जर आपण बारीक कापून घेतले तर ते भातामध्ये एकदम गळून जातात, म्हणून आपल्याला एका टमाटरचे 4 भाग करायचे आहे। त्यानंतरचे मसाले मी इथं तिखट घेतलेला आहे। तिखट मी मोठ्या चम्मचने 4 चम्मच तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे। गरम मसाला हा होममेड मसाला आहे माझा। तर इथे 1 पायली मी तांदूळ घेतलेले आहे। तर कारण की मेंबर्स जास्त आहे घरातले, म्हणून मी 1 पायली वापरले आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता। आणि हे साधे चिन्नूरचे तांदूळ आहे, जे आपण डेली रुटीनला आपण वापरतो तेच तांदूळ आहे, बासमती वगैरे नाही आहे। तर हे चिन्नूर आहे, आम्ही डेली चिन्नूर वापरतो तांदूळ। तुम्ही जे तांदूळ घेत असाल वापरत असाल त्या तांदळाचा केला तरी चालेल। आणि आता इथे आपण छान याला तांदळाला मिक्स करून 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर गरम पाणी सोडायचं आपल्याला। आणि एक आहे भातामध्ये कधीही गरम पाणी सोडायचं आहे, उकळलेलं, थंड पाणी सोडायचं नाही, त्यामुळे काय होतं की भात चिकट होते। तर आता इथे आपण मीठ टाकलेलं आहे, मी सुरुवातीला मीठ टाकायला विसरले होते आणि नेमकं असंच होतं, रेसिपी असो किंवा स्वयंपाक असो कुठलाही, माझं भात म्हणजे मीठ टाकायचं विसरून जाते, म्हणून मी मीठ कधी पण समोर घेत असते, नजरेसमोर राहिलं तर लक्षात राहते। तर बघू शकता गरम पाणी टाकल्यानंतर मी हिला छान झाकून ठेवलेलं होतं, मंद आचेवरच ठेवलेलं होतं आणि बघू शकता आपला भात बनून तयार आहे। आणि त्यानंतर मी इथे थोडा सांबार टाकून घेतलेला आहे। ते बघा चम्मचने तुम्हाला करून दाखवते, काढून दाखवते, तर किती मोकळा झालेला आहे, एकदम भंडाऱ्यातला जसा महाप्रसाद असतो त्याच प्रकारे झालेला आहे। सुगंधही तसाच येत होता, असं वाटलं की घरात महाप्रसादच बनलेला आहे। तर या प्रकारे मी इथे बनवून घेतलेला आहे आजचा बेत
तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब